महाराष्ट्र मराठी अध्यापक आयोजित आंतरजाल उपक्रम 2020 उपक्रमात सहभागी सर्वांचं औपचारिक स्वागत करण्यासाठी बाळासाहेब डोंगरे सर राहुरी यांना विनंती करतो की आपण सर्वांचं औपचारिक असं स्वागत करावं. आदरणीय डोंगरे सर. नमस्कार सर. काल जेव्हा सर पोस्ट पाहिली आणि आदरणीय चौरे सर आपल्या समूहामध्ये येत आहेत असं कळलं तेव्हा अतिशय आनंद झाला आणि मी लगेच भागवत सरांना मेसेज टाकला की चौरे सर येत आहेत, माझे गुरु येत आहेत, मला फार आनंद होतोय. आणि त्या निमित्ताने सरांनी सुद्धा सरांचं स्वागत करण्याची संधी दिली त्याबद्दल सरांना धन्यवाद. खरं तर कालपासून मी त्या 1995च्या बॅचचा सरांचा पहिला विद्यार्थी आहे. वसंतराव नाईक कॉलेज जालना या ठिकाणी आदरणीय सर मला बीएडला शिकवायला होते. सरांचे एक वैशिष्ट्य आहे सर हे फक्त सर नाही तर सर एक चांगला एक मित्र असतो. बीएड कॉलेजला आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागातून खेड्यातून बहुजनांचे मुलं येत असतात आणि अनेक अडचणी त्यांनी. तेव्हा सर एखाद्या दुःखित मुलाच्या पाठीवर हात ठेवण्याचं काम सरांनी अतिशय सुंदर केलं. सरांचं एक वैशिष्ट्य होतं, सर फक्त वर्गात शिकवत नव्हते किंवा वर्गात शिकवण्यासाठी वर्गात शिरत नव्हते, ते विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात शिरत होते. आजही सरांचं तेच वैशिष्ट्य आहे. आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सरांशी जोडले गेलेलो आहोत. एखाद्या विद्यार्थ्याला पैशाची अडचण असेल तर सर त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगायचे की घाबरू नकोस, तुम्हाला कोणती अडचण आहे ते मला सांगा, मार्काची काळजी करू नका, अभ्यासाची काळजी करू नका. सर इथे एक प्रसंग चौरे सर मला सांगायला आवडेल की आमचा एक मित्र होता की त्याच्यात थोडासा त्यांनी सायकोलॉजिकल परिणाम करून घेतला आणि मला बीएड काही पास होता येत नाही असं त्याला वाटायला लागलं. आम्ही समजून थकलो आणि मग सरांना जाऊन सांगितलं. त्यावेळेस फोन कसले, मोबाईल नाही, फोन नाही, आणि जाऊन सांगितलं सर असं असं. सर लगेच आले. सर म्हटले काय प्रॉब्लेम आहे, त्याला समजून सांगितलं. त्याला म्हटले तुला कागदावर लिहून देऊ का, तू चांगल्या मार्काने पास होणार, इंटरव्ह्यू तुला सगळे मार्क मिळणार. जे डॉक्टर करू शकत नाही त्या एका शिक्षकाने एका 5 मिनिटात त्याला समजून सांगितलं आणि तो विद्यार्थी आज चांगला स्वतःच्या पायावर उभा आहे. बीएड कॉलेजला असताना बऱ्याच वेळा मुलं एकत्र असतात, त्यामुळे कधी कधी त्यांच्यात वाद होतात. हे झालेले वाद सरांपर्यंत गेले की सर रूमवर हजर, आणि रूमवर हजर सर झाल्यानंतर सर्व मुलांना ते समजून सांगायचे आणि सर्व ते काही आपसापसत भांडण असे तिथे मिटले जायचे. सर जेव्हा तिथून बाहेर आले, मधली सुट्टी असेल किंवा वर्ग भरण्याची वेळ असेल तर सरांच्या भोवती 5-25 मुलांचा घोळका असायचा. मी आधीच सांगितलं की सर एक चांगले मित्र म्हणून त्या ठिकाणी होते. खरं तर आमचं फार चांगलं नसीब की सर आम्हाला मिळाले. त्यानंतर आम्ही इकडे आलो आणि सर डाएटला प्राचार्य म्हणून जॉईन झाले. लातूरला त्यांनी काही दिवस काम केलं. आता उस्मानाबाद या ठिकाणी सर या ठिकाणी आहेत. ज्यांचा सरांना जवळून परिचय असेल त्या सर्वांना नक्कीच सर एक वेगळं असं व्यक्तिमत्व आपल्याला जाणवेल. भारदार स्वभाव आणि तितकं दिलदार असं मन हे सक्त आहे. आणि चौरे सर मला फार आनंद झाला की आपण या उपक्रमासाठी आलात. चौरे सर अजून एक सांगतो की जून मध्ये जेव्हा आमचा 10वीचा उपक्रम जे सध्या नाशिक आणि पुणे या विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून सध्या काम बघतात, कृष्णप्रकाश पाटील. आता कृष्णप्रकाश पाटील सर हे सुद्धा आपल्या 10वीच्या या उपक्रमामध्ये आपल्याला शुभेच्छा देण्याकरता आले होते आणि आज आमच्या दोघांचे गुरु या ठिकाणी आले, तेव्हा मला नक्कीच आनंद होतो. मी आपल्या मराठी अध्यापक संघाच्या वतीने आदरणीय डोंगरे सर आणि आदरणीय चौरे सर यांचं आपल्या समूहाच्या वतीने स्वागत करतो आणि चौरे सरांना ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आदरणीय चौरे सरांना सांगू इच्छितो की आमच्याकडील हा जो घटक आहे, आता ज्याने आभार व्यक्त केले सर, कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असताना दवाखान्यात असताना एकही कार्यक्रम त्यांनी चुकवलेला नाही असा आमचा मराठीचा शिक्षक आहे. या अशा शिलेदारांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी होतो आहे सर, हे सांगताना मला तुम्हाला आनंद वाटेल. एवढंच नाही तर आमच्याकडे शिंदे सर, कल्याण कस्तुरे सर आणि विजय सरगर सर म्हणून आहेत. हे तंत्रस्नेही शिक्षक यांनी अतिशय सुंदर रीतीनं ही धुरा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आणि एवढंच नाही तर या 42 दिवसामध्ये ज्यांना एकदाही व्यक्त होता आलं नाही अशा शिंदे सरांकडे आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय सोपवलेला आहे. आम्हाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं असतं की त्यांचा सहभाग जर आम्हाला प्रत्यक्ष घेता आला नसता
पडद्याच्या पाठीमागून त्यांनी अतिशय सुंदर रीतीने कार्य केलेलं आहे. आदरणीय शिंदे सर, आजच्या प्रमुख वक्त्याचा आपण परिचय द्यावा ही विनंती. धन्यवाद सर. नेताजी डोंगळे सर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवली त्याबद्दल प्रथमतः मी आपले आभार मानतो. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय चौरे साहेब, शिकेतोड सर, मुदलवाड सर आणि उपस्थित सर्व शिक्षक यांना सर्वांना प्रथमतः या ठिकाणी मी वंदन करतो. आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास महाराष्ट्र मराठी आंतरजाल उपक्रम 2020 इयत्ता 9वी कुमार भारती यामध्ये संत वाणी धरीला पंढरीचा चोर संत जनाबाई यांचा अभंग या अभंगावर व्यक्त होण्यासाठी आदरणीय नेताजी डोंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि त्यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी करून देतो. आदरणीय श्री नेताजी डोंगळे सर यांचं पूर्ण नाव श्री नेताजी दत्तात्रय डोंगळे. यांची एकूण शैक्षणिक सेवा ही 24 वर्ष झालेली आहे. भोगावती हायस्कूल शाहूनगर परिथे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यांचं शैक्षणिक कार्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शैक्षणिक कार्यामध्ये इयत्ता 8वी 9वी 10वी राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. सोलापूर पंढरपूर कार्यशाळेमध्ये काव्य सौंदर्य या विषयावरती सरांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत एक सुलभ तज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांनी प्रभावी काम केलेलं आहे. मराठी साहित्य, काव्य, संगीत, लोकसंगीत, प्रबोधनपर भारुडे यांचे उत्तम सादरीकरण सर करतात. आकाशवाणी सांगली, कोल्हापूर केंद्रावर भजने, भारुडे त्यांनी सादर केलेली आहेत. ईटीव्ही भजन स्पर्धेत सांगली विभागात त्यांनी आपल्या संघाचं नेतृत्व करून आपल्या संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे सरांचे फेसबुक लाईव्ह, युट्यूब लाईव्ह अशा प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात. बेटी बचाओ बेटी पढाओ, लेक वाचवा देश वाचवा, पाणी वाचवा अभियान, एड्स जनजागृती, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या उपक्रमात सहभाग घेऊन सरांनी समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी सर करत असतात. विविध विषयावरती सरांचे लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. मनोरंजनातून समाज प्रबोधन यावरती ते सर अनेक प्रकारची व्याख्याने सुद्धा सादर करत असतात. सर एक उत्तम कलावंत आहेत. वासुदेव, पिंगळा, जोशी, कडकलक्ष्मी, वेडी, बरगुंडा, विंचू चावला, भागाबाई, येडका अबोधन करण्याचे काम सर या ठिकाणी करत असतात. सरांचं कार्य फार मोठं आहे. त्यांना त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. पुरस्कारांचा जर विचार केला तर या पुरस्कारांमध्ये कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हा आदर्श शिक्षक प्रेरणा पुरस्कार सरांना प्राप्त आहे. समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. काव्यमित्र पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं राष्ट्रीय सानेगुरुजी संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. माध्यमिक विद्यालय नायगाव तालुका करवीर यांच्या वतीने आदर्श शिक्षक सन्मानपत्र त्यांना प्राप्त आहे. लायन क्लब कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक गुणगौरव सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षक दिनाच्या निमित्तानं 5 सप्टेंबर 2020 रोजी नेताजी डोंगळे सर यांना स्पीड न्यूज लाईव्ह 24 तास या टीव्ही चॅनलच्या वतीनं आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या सर्व पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सरांचा कामाचा पसारा फार मोठा आहे. सरांचं कार्य फार महान आहे. परंतु मी जास्त वेळ न घालवता सरांचा परिचय या ठिकाणी थांबवतो आणि पुढील सूत्र घेवारे सर यांच्या हाती सुपूर्द करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आदरणीय मी डोंगळे सरांना विनंती करतो आपण सुरुवात करावी. जनाई करिते हरि भजना, जनाई करिते हरि भजना,
दाणे पडता फिरती जाते शुभ्र सफेदी पीठ सांडते जनी भाबडी मिठुनी नयने जनी भाबडी मिठुनी नयनी मुझी तसे मोहना जनाई करीते हरी भजना मंदिर झाले तिच्या घराचे जिथे तिथे हरी नामच नाचे त्या नामाचे अमृत पिऊनी जनी झाली पावना जनाई करीते हरी भजना. महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचं व्यासपीठ मिळणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि तुमच्या सारख्या गुणीजनांच्या समोर तज्ञ व्यासंगी मान्यवरांच्या समोर व्यक्त होणं याच्या सारखा दुसरा आनंद नाही. आंतरजाल उपक्रम 2020 महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या वतीनं इयत्ता 9वीच्या कुमार भारती मराठी विषय शिक्षकांच्या साठी आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास हे ध्येय समोर ठेवून अतिशय सुंदर हा उपक्रम चाललेला आहे. सोनियाचा सुदिन उगवला प्रसन्न अंबर धरा गुणवत्तेचा ध्यास घेऊनी गुणवत्तेचा ध्यास घेऊनी उपक्रम हा सजला उपक्रम हा सजला. अतिशय सुंदर गुणवत्तेचा ध्यास घेऊन हा उपक्रम सजलेला आहे. आजच्या या समारंभाचे जिल्हा प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथील आदरणीय प्राचार्य बळीराम चौरे साहेब, त्याचबरोबर मराठी विभाग प्रमुख आदरणीय नारायण मुदगलवाड सर, उस्मानाबाद जिल्हा अध्यापक संघाचे व्यासंगी आणि ध्येय वेडे शिस्तप्रिय कवी लेखक समीक्षक गुरुवर्य भागवत घेवारे सर, व्याकरणाचे अभ्यासक आणि संत साहित्याचे सुद्धा गाडे अभ्यासक आदरणीय रंगनाथ सुंबे सर, या उपक्रमामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनानं ज्यांच्या प्रत्येक कृतीनं सगळे मार्गदर्शन करणारे आदरणीय राजेंद्र कुमार गोंधळी सर, आडमुटे मॅडम, त्याचबरोबर धनराज शेवाळे सर, देवीदास गुरव सर, सुवर्णा जाधव मॅडम, सुनील गाडे सर, आदरणीय GL शिंदे सर, संतोष पाटील सर, कल्याण कस्तुरे सर, ओम प्रकाश लष्करे सर, सोनटक्के मॅडम, राजेंद्र माळी सर, बाळासाहेब डोंगरे सर, रवींद्रदादा डोंगरदेव सर, शिरसाट सर, चंद्रकांत गायकवाड सर, त्याचबरोबर माझे मित्र विजय सरगर सर, BS कांबळे सर, सचिन यादव सर, सर्व मान्यवरांना मनपूर्वक नमस्कार करतो आणि माझ्या या विषयाला मी सुरुवात करीत आहे. माझ्या महाराष्ट्र मराठीची किती गाऊ मी थोरवी, ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीने माय माऊली समृद्ध झाली. नामा नाचला कीर्तनी भागवताचा विस्तार केला, तुका कळस होऊनी मुखामुखात अभंग आला. नातांचा नात एकनाथ साहित्याचा खांब झाला. रामायण भागवत जीवनाचा आधार झाला. भोळ्या भाबड्या जनीन भगवंत धरिला, पंढरीच्या पांडुरंगाला हृदयात दडविला. नाम महिमा अगाध जात्यावर आळविला, हरिभक्तीला भुलून देव कासा विस झाला. जीवा शिवाची भेट झाली,
देवभक्त एक झाला, आत्मरूपात रंगून प्रेम रूपात रंगला, प्रेम रूपात हरवला. संत साहित्यानं महाराष्ट्राला फार मोठं योगदान दिलेलं आहे. समाजामधली जाती व्यवस्था नष्ट व्हावी, मानवता माणुसकी रुजावी, संसारात राहून परमेश्वर भक्ती करता करता नामस्मरण, आचार, विचार, कर्मयोग प्रभावीपणे करावा, कर्मकांड नष्ट व्हावं, जातीयता नष्ट व्हावी, दुःखी पिढी अपंग रंजलेल्या गांजलेल्यांच्या सेवेमध्ये परमेश्वर पाहावा. हे संत साहित्यानं मराठी साहित्याला दिलेलं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणूनच आजचा जो अभंग आहे इयत्ता 9वीच्या पुस्तकातला संतवाणी आ पद्य दुसरा, धरीला पंढरीचा पूर, संत जनाबाई यांचा हा अभंग आहे. हा साहित्य प्रकार आहे अभंग. गाभाभूत घटक आहेत बुद्धी, भावना आणि कृती यांचा समन्वय आणि भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, त्याचबरोबर लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे गाभाभूत घटक आपल्याला यामधून शिकवायचे आहेत. जीवन कौशल्य, परिणामकारक संप्रेषण, त्याचबरोबर समानुभूती, स्वची जाणीव आणि व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध आणि भावनांचं समायोजन ही जीवन कौशल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला रुजवायचे आहे. यातून मूल्य संस्कार जे आहेत ते अतिशय प्रभावी आणि अंमलबजावणी आपल्याला करावी लागणार आहे. संवेदनशीलता, सौजन्यशीलता, श्रम प्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता आणि सर्व धर्म समानता ही मूल्य आपल्याला रुजवायची आहेत. विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्या क्षमता आपण रुजवायच्या आहेत त्या अशा आहेत की श्रवण, वाचन, त्याचबरोबर उपयोजन, अध्ययन कौशल्य, सृजनशीलता, सर्जनशीलता. विद्यार्थ्यांनी अभंग ऐकावा, त्याचबरोबर संतांचे अभंग योग्य स्वरामध्ये त्यांनी गावेत, त्याचबरोबर समजपूर्वक त्यांनी ऐकावं, अभंगाचा अर्थ आपल्या भाषेमध्ये त्यांनी सांगावा, या अभंगाचा आशय संदेश त्यानं व्यवहारात उपयोगात आणावा. आंतरजालाच्या साहाय्यानं संत जनाबाई यांचं जीवन, चरित्र, अभंग, विचार याविषयी त्यानं माहिती घ्यावी. या क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवायच्या आहेत. भाषिक वैशिष्ट्य ही जी आहेत ती आपल्याला पाहावयाची आहेत, कारण या अभंगामधून आपल्याला रस सौंदर्य, काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, भाव सौंदर्य या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला रुजवायच्या आहेत. कारण रसग्रहणावर आधारित, काव्याच्या आस्वादावर आधारित आपल्याला प्रश्न जे आहेत त्यांच्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. ही जी भाषा आहे ती अतिशय सहज, सुलभ आणि प्रासादिक आहे. शब्द योजनेतील ताल, लय, गेता आहे, यामध्ये यमक रचना आहेत. त्याचबरोबर मांडणीतील रेखीवपणा सुद्धा आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. रेखीवपणा आहे, रसाळपणा जाणवतो. हे भाव काव्य आहे जरी अभंग असलं तरी. यामध्ये नाट्य सौंदर्य आहे, सुख संवाद आपल्याला पाहायला मिळतो. चोर आणि शिपायाचं रूपक आपल्याला पाहायला मिळतं. उपमेय आणि उपमान हे एकरूप आहे असं ज्या ठिकाणी वर्णन होतं त्या ठिकाणी हा रूपक अलंकार होतो. त्या रूपक अलंकाराची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. चोर, दोर, तुरुंग, जाडजूड, साखी, बीडी हे सगळे रूपक यामध्ये आलेले पाहायला मिळतात. कल्पना विलास आणि अखेरचा ऐक्य भाव हा गमतीदार प्रसंग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जनाबाईंचे अभंग असं म्हणतात की ते खडी साखरेसारखे विरघळतात आणि आपण मुखामध्ये घोळत राहतो, अशी ही सुंदर अभंग रचना आहे. आपण हे अभंग नेमके विद्यार्थ्यांच्या पर्यंत कसे पोचवायचे आणि का पोचवायचे, अध्यापनाची उद्दिष्ट काय आहेत,
संत साहित्य प्रकाराचा आस्वाद घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आपल्या ध्येयावर निष्ठा हवी, विश्वास हवा, हेही आपल्याला मुलांना सांगायचं आहे. आपल्या कामावर श्रद्धा आणि भक्ती असावी. कोणतेही काम हलके नाही, तर प्रत्येक काम आनंदानं करावं. आणि मानवी जीवनामध्ये निष्ठा, भक्ती, प्रयत्न या मूल्यांना नितांत गरज आहे, हे विचार आपल्याला रुजवायचे. संत साहित्यामधून व्यक्त होणारे संस्कार, विचार रुजवणं आणि त्यांची जाणीव करून देणं हे फार मोठं वैशिष्ट्य आपल्याला अध्यापनाचं दिसतं. भक्तीची तळमळ, व्याकुळता, निरपेक्षपणा, निस्वार्थीपणा, समर्पित भाव या संत जनाबाईंच्या व्यक्तिविषयाची आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे बघा, की भगवंत आणि भक्त यांचा प्रेमळ सुख संवाद व्यक्त झालेला आहे. भक्तीच्या बळावर देवाला आपलंसं करता येतं आणि मग भक्त आणि ईश्वर यांच्या संबंधाचं उत्कट असं काव्य या कवितेमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मानवी जीवनामध्ये या कवितेमधला मुख्य संदेश आहे की मानवी जीवनामध्ये भक्ती, निष्ठा आणि प्रयत्न या मूल्यांना फार मोठं महत्व आहे. आणि या कवितेचा आशय आहे, संत जनाबाईंनी आपल्या निरंतर भक्तीने, नामस्मरणाने साक्षात भगवंताला आपलंसं करून घेतलेलं आहे. विशुद्ध वात्सल्य आणि आत्मसमर्पणाची भावना या कवितेमध्ये ओतप्रत भरलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपल्याला अभंग बघायचा आहे. संत शिरोमणी आदरणीय जनाबाईंचा अभंग हा धरीला पंढरीचा चोर. हा अभंग बघत असताना संत जनाबाईंचं व्यक्तिमत्व, कवी परिचय मी वेगळ्या पद्धतीनं सादर केलेला आहे. विद्यार्थ्यांना आत्मकथन असतं, निबंध आहे, या निबंधाची तयारी सुद्धा या माध्यमातून करावी लागणार आहे. म्हणून माझी स्क्रीन दाखवली तर बरं होईल, कारण संत जनाबाईंचं मी परिचय एक वेगळ्या पद्धतीनं देणार आहे की संत जनाबाई आपल्याशी बोलत आहेत. स्क्रीन शेअरिंग का? स्क्रीन शेअरिंग ओळखलत का? मी जनाई, नामयाची दासी जनी बोलते. हो, मला दासी म्हटलं तरी काही हरकत नाही. मी दासी आहे नामाची, मी दासी आहे भक्तीची, मी दासी आहे भगवंताची. विठ्ठल 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 विठ्ठल. शके 1180 इसवी सन 1258 रोजी गोदावरी काठावर असलेल्या परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड या गावामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील दमा आणि आई करुंड, दोघेही वारकरी. बालपणापासून मला विठ्ठल भक्तीचं बाळ कडून मिळालं. माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीराव. अगदी लहान असतानाच आई देवाघरी सोडून गेली. माझ्या वडिलांनी साक्षात भगवंतांचा दृष्टांत झाला की जनाबाईला दामाजी शेट्टी यांच्याकडे सोपवा. वडिलांनी लगेच नामदेव महाराजांचे वडील दामाजी शेट्टी यांच्याकडे सोपवले. काही दिवसानंतर वडील सुद्धा देवाघरी गेले. दुःखाचे आभाळ माझ्यावर कोसळले. माय मेली, बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. मी तुझे गा लेकरू, नको मजसी अवघेरू. ज्या वयात खेळावं, ज्या वयात बागडावं, त्याच वयात माझ्यावर दाशी पण आलं. सडा रांगोळी, दळण कांडण, झाडलोट, केर कचरा काढण्याची कामं मी करू लागले. पण मी ही कामं आनंदानं करू लागले. ही कामं करताना मला दुःख वाटलं नाही आणि वाईटही वाटलं नाही. वाट्याला आलेल्या प्रत्येक कामात मी परमेश्वर पाहिला.
बसता उठता दळीता कांडिता मी विठ्ठलाचं नाम आळवू लागले. जळी स्थळी काष्टी पाशाने मी विठ्ठलाला पाहू लागले. प्रत्येक श्वासात मी विठ्ठलाला अनुभवू लागले. माझ्या मनातील व्यथा कष्ट यातना मी भगवंताच्या चरणी वाहिल्या. माझा सखा माझा जीवलग विठ्ठलच झाला. टाळ मृदंग विना पताका कीर्तन प्रवचन याचा ध्यास मला लागला. चंद्रभागेचं स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, विठ्ठलाच्या पायावर माता टेकून डोळे भरून रूप पाहावं, गरुड खांबाला आलिंगन द्यावं, हीच माझी ओढ मनाला लागली. आई वडिलांकडून मला वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला. निवृत्ती ज्ञानदेव विसोबा खेचर नामदेव या गुरु परंपरेत मला स्थान मिळालं. सोपान मुक्ताबाई कबीर सेनानावी सावता माळी यांचा सहवास मला लाभला. नामदेवांच्या सारखा सहवास लाभला. नामदेवांच्या भक्तीनं माझ्या प्रतिभेला अभंगाचे पालव फुटलेत. पहिली माझी ओवी ग ओवीन जगत्र गायीन पवित्र पांडुरंग. पांडुरंग माझा पिता रखुमाई माझी माता. ज्ञानदेव माझा सखा नामदेव माझा त्राता. माझ्या भक्तीची तळमळ पाहून, नामस्मरणाची व्याकुळता पाहून, आत्मसमर्पणाची भावना पाहून, निष्ठा भक्ती सेवा त्याग पाहून विठ्ठल धावत येईल आणि भगवंतावरची निष्ठा माझी वाढू लागली. भगवंत भेटीची व्याकुळता जाणवू लागली. नामस्मरणानं माझं शरीर पुलकित होऊ लागलं. परमेश्वराचं अस्तित्व मला अवतीभोवती जाणवू लागलं. माझी तहान भूक कष्ट यातना दुःख याची जाणीव नाहीशी झाली. काम क्रोध मोह मद मत्सर हे लोभ सगळे विकार निघून गेले. माझ्या हाकेला विठ्ठल धावून येऊ लागला. कधी जेवायला वेळ नाही तर कधी पोटभर जेवायला नाही. कधी कधी उपास पोटीच मी काम करे, पण याची काळजी मात्र त्या पांडुरंगाला. धुणे घेऊन काकेशी जाई जणी गेली उपवासी. मागे विठ्ठल धावला म्हणे का टाकिले मला. का गा धावून आलाशी जाय जाय राहुळाशी. चौ हाती धुणे केले जणी म्हणे बरे केले. धुणे धुण्यासाठी शेणी काढण्यासाठी गोवऱ्या वेचण्यासाठी भगवंत माझ्या बरोबर असायचा. देव माझ्यासाठी कष्ट करतोय याचं मला वाईट वाटायचं. मी देवाला सांगायचे देवा अशी कामं करणं योग्य नाही, पण देव काही ऐकायचा नाही. माझ्यासोबत भगवंत आहे या विचारानं मी भारावून जात. विठ्ठलाच्या आत्मसाक्षात्कारात माझे सर्व व्यवहार विठ्ठलमय होऊन जायचे. काय सांगावं, झाडलोट करायला लागलो की केर कचरा भरण्यासाठी भगवंत सुपली घेऊन यायचा. झाड लोट करी जणी केर कचरा भरे चक्र पाणी. पाठी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दुरी. जणी म्हणे बा विठ्ठला काय उतराई होऊ तुला. ज्ञानदेवांचे अभंग सच्चिदानंदाने लिहिलेत. निवृत्तीनाथांचे अभंग सोपान देवाने लिहिलेत. पण तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, माझे अभंग साक्षात भगवान विठ्ठलानं लिहिले. ते म्हणायचे जणीचे शब्द हाच स्वानंद रस आहे. शुद्ध सत्वाच्या कागदावर मी ते लिहून घेतो. जो कोणी जणीचे अभंग वाचील त्याची भवपाशातून सुटका होईल. हे माझे निश्चित वचन ऐका. मी धन्य झाले. एक एक अभंग करीत 347 अभंग मी लिहिले. कृष्ण जन्म बालक्रीडा थालीपाक हरिचंद्राख्यान संत सेनानावी संत नामदेव यांच्या जीवन चरित्रावरचे सुद्धा अभंग मी लिहिलेत. गवळणी लिहिल्या, पदे लिहिलीत आणि ही सर्व काव्ये आज वारकरी संप्रदायाच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये आहेत. या अभंगांना अनुभूतीची आणि कैवल्याचा अमृत स्पर्श आहे. लेकराशिवाय आई नाही, तद्वत भक्तीशिवाय विटू माऊली नाही.
विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. संतांच्या सहवासानं माझ्या प्रतिभेला अभंगाचे पालव फुटलेत. मला संत कबीरांचा सहवास लाभला. माझ्या भक्तीविषयी ऐकून एकदा संत कबीर मला भेटायला आले. त्याच वेळेला एक गावातली स्त्री मी गोवऱ्या चोरल्या म्हणून भांडत आली. त्यावेळेला संत कबीर त्या ठिकाणी हजर होते. संत कबीरांनी एक एक गोवरी कानाला लावली. ज्या गोवरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो ती गोवरी जनाबाईची, आणि ज्या गोवरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत नाही ती गोवरी त्या शेजारणीची. सगळ्या गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येऊ लागला आणि त्या शेजारणीचं तिथं उघडं पडलं. या सर्व श्रेणी जनाबाईच्या आहेत हे संत कबीरांनी सांगितलं. चोरीचा आळ निघून गेला. आणखी एक माझ्या जीवनातील प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. काकड आरती करावया कमळापती, भक्त मिळाले सकळ रीते देखील देवळ, ज्ञानदेव बोले आता देव कोठे गेला, ठावे झाले अंतरी देव दळी जणी घरी. मी पहाटे 3 वाजता उठे, स्नान संध्या करून दळण कांडण करीत असे. दळिता कांडिता तुझं गाईन मी आनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. मी अभंग ओव्या गायला लागले की धावत विठ्ठल येत आणि माझ्या बरोबर दळण कांडत करीत. दळण संपल्यावर भगवंत म्हणाले, जनाबाई मी आता खूप थकलो आहे, इथेच थोडा वेळ विश्रांती घेतो. जनाबाईची गोधडी घेतली, गळ्यातील मौतिक हार बाजूला काढले आणि भगवंत झोपी गेले. इकडे रावळात पुजारी मंडळी आली. घंटेचा निनाद झाला. भगवंत गडबडीने उठले आणि रावळात आहे तसे उभा राहिले. पण अलंकार मात्र माझ्या झोपडीतच राहिले. माझी मात्र गोधडी खांद्यावर घेऊन गेले. पुजारी रावळात आलेत. पाहतात तर अलंकार गायब आहेत, पण खांद्यावर मात्र गोधडी आहे. ती माझी होती. पुजारांना खूण पटली. ती जनीची गोधडी आहे. त्या अर्थी अलंकाराची चोरी जनीनेच केलेली आहे. पुजारी गावकरी नामदेवाच्या घरी आले. झडती घेतली. झोपडीत अलंकार सापडले. मी खूप विनवणी करून सांगितले मी चोरी केली नाही. दळण दळण्यासाठी विठ्ठलच येथे आले होते. अलंकार इथेच काढून भगवंत विसरून गेले. माझ्या अंगावरची गोधडी घेऊन गेले. पण माझ्या या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. पुजारी वाटेल ते बोलले, मला चोर ठरविले. चोरीचा आळ माझ्यावर आला. संत नामदेव सुद्धा काही करू शकले नाही. मला दोषी ठरवले. चंद्रभागेच्या काठावर असलेल्या वाळवंटात सूळ उभा केला आणि मला सुळावर बांधल्या आलं. मी विठ्ठलाचा धावा केला. विठ्ठला भगवंता मी नाही अपराध केला, मी नाही चोरी केली. तू साक्षीदार आहेस. तुझ्या भक्तीची चाललेली ही विटंबना, तुझ्या भक्ताची चाललेली ही विटंबना तू कसा सहन करू शकतोस. आणि असा काय पांडुरंगा केला सतावा, अलंकार विसरून गेलास देवा. वाक नेली तू अंगावरी, फार चोरीचा माझ्यावरी. दासी जनीचा तू माय बाप, तुझी चोरी केली नाही, नाही केले पाप. घ्यावे जाणून तू अंतरी, आळ चोरीचा माझ्यावरी. आणि चोरीचा आळ माझ्यावर आलेला आहे. भगवंत प्रकट झाले. सुळाचे पाणी करून टाकले. सोपान देवांची ऐकुनी वाणी, देवाने सुळाचे त्या केले पाणी पाणी. दावली किमया सारी. गावकऱ्याने जनाईचा जय जयकार केला. आणि आज संत जनाईची संत जनाबाई झाली. माझी भक्ती, माझी निष्ठा, माझा त्याग, माझा भाव मी कधीही ढळू दिला नाही.
सतत विठ्ठलाचा ध्यास केला, नामस्मरण केले. भक्तीच्या जोरावर मी भगवंताला हृदयात बांधून ठेवले. आत्मसमर्पण भक्तीने मी देह भगवंताला समर्पित केला. सोहम शब्दाचा अनाहत नाद माझ्या अणुरेणूत निनादला. मी तू तो हा भेदभाव मिटून गेला. मी माझे राहिले नाही. भाव समाधीमध्ये मी रंगून गेले. देव खाते, देव पिते, देव घेते, देव देते, देवा सवे व्यवहार इथे. देव येथे, देव तेथे, देवा अविन नाही रीते. जनी म्हणे विठाबाई, भरुनी उरले अंतर्यामी, भरून उरले अंतरबाई. विठ्ठल 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 विठ्ठल. बंधूनो, संत जनाबाईच्या या आत्मकथनातून जनाबाईचं संपूर्ण व्यक्तिचित्र मला हे उलगडता आलं. यानंतर पाहूया मूळ अभंग. भरेला भरेला पंढरीचा चोर, भरेला पंढरीचा चोर. गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर हो. भरेला पंढरीचा चोर, भरेला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला. शब्द केली जवाजुडी, शब्दे केली जवाजुडी. विठ्ठला पायी घातली बेडी, घरीला पंढरीचा चोर. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल का कुळतीला, विठ्ठल का कुळतीला. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला. जीवेन सोडी मी तुला, जीवेन सोडी मी तुला. घरेला पंढरीचा चोर, घरेला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर हो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. अतिशय सुंदर असा हा अभंग आहे, धरीला पंढरीचा चोर. या अभंगामध्ये विठ्ठला बरोबरचा प्रेमळ सुख संवाद आहे. अधिकाराची भाषा आहे, लटक भांडण सुद्धा आहे. लढिवाळपणे आपली भक्ती प्रेम संत जनाबाई मोठ्या हक्कानं अधिकार वाणीनं व्यक्त करतात. यामध्ये शब्द योजनेतील ताल आहे, मांडणीतील रेखीवपणा दिसतो आहे. भावोत्कटता रसाळपणा आपल्याला पावलोपावली जाणवतो. चोर आणि दोर या ठिकाणी यमक दिसत. धरीला पंढरीचा चोर. देव ऋषी साधू संत हटयोगी यज्ञ अभिषेक या सर्व गोष्टींना सापडणार नाही असा हा परमेश्वर आज मी भक्तीच्या जोरावर पकडलेला आहे. केवळ भक्तीच्या जोरावर. या भगवंताच्या गळ्यामध्ये मी दोर जो बांधलेला आहे तो भक्तीचा बांधून ठेवलेला आहे मी. जनाबाईने भगवंताला चोर म्हटलेला आहे. चोर हे रूपक आहे, प्रभावी योजलेलं आहे. चोर दोर तुरुंग असे हे रूपक अतिशय सुंदर आहे. चोर या रूपकानं एक वेगळा भाव व्यक्त केलेला आहे. या चोरानं भक्तांचं चित्त चोरलेलं आहे, मन चोरलेलं आहे, हृदय चोरलेलं आहे. एवढंच नाही, त्यांचे सर्व विकार चोरलेले आहेत.
सगळे दोष चोरलेले आहेत, असा भावार्थ या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. भक्तांचं दुःख हरण केलं आणि पापांचं हरण केल्यानंतर परमेश्वर सहज आपल्याला भेटतो. ज्याप्रमाणे चोर मौल्यवान वस्तू पळवून नेतो, तो सहजासहजी आपल्याला सापडत नाही, हाताला येत नाही, धरता येत नाही, पकडता येत नाही. अनेक वेळा तो चकवतो, अनेक युक्त्या लढवून नियोजन करून पाळत ठेवून त्याला पकडावं लागतं, तरच आपल्याला हा भगवंत सापडतो. तशाच पद्धतीनं की हा भगवंत सहजासहजी सापडता येत नाही, सापडतच नाही. भक्तीने आणि प्रेमाने, जिव्हाळ्याने भगवंताला पकडता येतं, आपलंस करता येतं. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीच्या आणि प्रेमाच्या धाग्यानंच परमेश्वराला बांधता येतं. ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहे, जैसे भ्रमरू भेदी कोडे भलतेशी काष्ट कोरडे, परी कमळ दये माझी सापडे कोवळी. म्हणजे प्रेमाचे धागे लवचिक असतात पण अतूट असतात. कमळाच्या फुलामध्ये अडकलेला भोंगा, त्या भोंग्याला पाकळी छेदता येत नाहीत, भ्रमर काष्ट फोडतो तो, पण ती पाकळी छेदून बाहेर येण्याचं धाडस करत नाहीत. असे हे प्रेमाचे बंधन आहेत. त्या प्रेमाच्या भक्तीच्या बंधनानं परमेश्वराला बांधलेलं आहे. आणि म्हणून केवळ साध्या सोप्या भक्ती योगामुळे परमेश्वराला आपलंस करता येतं. भगवंत म्हणजे काय, देव म्हणजे तरी काय, ज्याच्याकडे दिव्यता आहे, भव्यता आहे, तो देव. जो इतरांना देतो तो देव. आणि म्हणून भक्तीच्या जोरावर आपल्याला पुढे गेलं पाहिजे. एक छोटीशी कथा सुंदर आहे, तुम्हाला या निमित्तानं, काल्पनिक आहे पण सांगेन ती, की शहरातील मुलं ती खेडेगावात येतात आपल्या मित्राकडं आणि फिरायला जातात. पण फिरायला जात असताना एक नदी, त्या नावेत बसून पहिलं तिरी जातात, डोंगरावर भरपूर फिरतात. पण फिरत असताना करू नये ते करतात, नशा करतात. तो नावाडी सांगत असतो की बाबांनो, 7 पर्यंत मी आहे, 7 नंतर मी इथं नसणार आहे, लवकर या. हे सगळे सांगतात लवकर येतो, पण हे नशेमध्ये असल्यानंतर लवकर येत नाही, नावाडी निघून जातो. बघतात तर नावाडी नाही, नावेत बसतात, प्रत्येक जण वलवा मारत असतात. नशेत असल्यामुळं नाव कुठं निघालेले आहे, काय करत आहे त्याचं भान त्यांना राहत नाही. रात्र निघून जाते, सकाळी उठून पाहतात तर नाव आहे तिथंच आहे. कारण नावेला जो बांधलेला दोर आहे ना, तो दोर झाडाला बांधलेला होता, दोरच तो सोडलेला नव्हता. त्यामुळं नाव त्यांची किनाऱ्याला पोचलीच नाही. आपण सुद्धा आपल्या नावेचा दोर, आपल्या जीवनाच्या नावेचा दोर आपण कुठं बांधतोय? आम्ही संसारामध्ये बांधलेला असतो, सत्ता संपत्ती प्रसिद्धी याच्याशी बांधलेला आहे. त्यामुळं आम्हाला भगवंत दिसत नाही, परमेश्वर दिसत नाही. आपण आपल्याच धुंदीमध्ये असतो, नशेमध्ये असतो. आम्हाला नशा जी आहे ना, ह्या विद्यार्थ्यांना नशा आहे ती वेगळी, पण आम्हाला नशा होती संपत्तीची, पैशाची. म्हणून आपल्याला परमेश्वर दिसत नाही. म्हणून प्रेम दोरानं, भक्तीच्या जोरावर भगवंत आपल्याला सापडता येतो, पकडता येतो. हे जनाबाईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परमेश्वराला पकडलेला आहे हे सांगत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सहजासहजी न सापडणारा हा भगवंत जनाबाईंनी पकडला कसा, तर भक्तीच्या जोरावर. भक्तीचे 9 प्रकार आहेत, भजन, पूजन, श्रवण, कीर्तन, पाद सेवन, पूजा, आत्मसमर्पण, निवेदन म्हणतात, साख्य, दास्य. ह्या सगळ्या गोष्टी जनाबाईनं पूर्ण केलेल्या होत्या. म्हणून परमेश्वराला त्यांना पकडता आलं. धरीला पंढरीचा चोर. लक्षात तर सहजासहजी हा पकडता येत नाही, कारण पंढरीचा चोर भगवंताला म्हटलेला आहे. पंढरपूर आणि साक्षात तो देव विठ्ठल. पंढरपूर असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी देव
तात्काळ भेटतो, उराउरी भेटतो. हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ, मुखामध्ये नाम, चंद्रभागेचं स्नान, तळामळाचा मन धुवून काढण्याचं काम फक्त विठ्ठलाच्या दर्शनानं होतं. भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतो, पण त्याच्या अगोदर तो पत्नीच्या आहारी गेलेला होता. बायकोला घेऊन खांद्यावरी आई वडिलांच्या गळ्याला दोरी. पण त्याला साक्षात्कार झाला, आई वडिलांची सेवा करू लागला आणि या पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत पंढरपुरामध्ये आला. तो आज तागायत युगे 28 उभा तो भक्तांची वाट पाहतो आहे. हाच दाता आहे, हाच त्राता आहे, हा भवपाश सोडवणारा भ्राता आहे. संसारातील कुंठेचा नाश करून वैकुंठाला नेणारी अत्यंत जवळची पाऊलवाट पंढरपुराकडे जाते. म्हणून पंढरपूर वारी हे एक वेगळंच आहे. आजचा कोरोनाचा संसर्ग, पण वारीला जाता आलं नाही. भगवत भक्त कासावीस झालं तरी सुद्धा परमेश्वर मात्र आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस, सैनिक यांच्यामध्ये पाहिला. अतिशय सुंदर कविता संघर्षण कराड यांची आहे की पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच आपली आई आणि बापाकडे यायचं नाही? नाही नाही, आपल्याला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर बाबा, तुला खरं जमल का? अरे पंढरीत गजबज नाही तर मग तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगाव झालं. अरे होतास तू दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. अरे तू होतास की दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. तू बंदोबस्ताला होतास देवा, खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास किर खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर सुद्धा लढलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर सुद्धा लढलास रे. इतकं करतोस देवा तुझं नाही चुकत रे, इतकं करतोस देवा तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा, नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटायला वारीतूनच येतो. पण तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय दुसरा संसर्गच ठेवू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय दुसरा संसर्गच ठेवू नकोस. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यावर एकच लस, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम या नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. तू भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ, तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ. खूप सुंदर या निमित्तानं वारकरी, सर्वसामान्य माणसं, त्याचबरोबर त्यांच्या मनात असणारा पंढरीविषयी, वारीविषयी, संतांच्या विषयीचा भाव प्रभावितपणे या कवितेमध्ये व्यक्त झालेला आहे. यानंतरचं पुढलं चरण आपण पाहूया. शब्द केले जवा जोडी, हृदयबंदी खाना केला. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. बघा, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. मी माझ्या हृदयामध्ये परमेश्वराला हृदयरूपी बंदी खाण्यामध्ये
मी कैद करून ठेवलेला आहे. मी सजासजी त्याला सोडणार नाही. मी ध्यानानं नामस्मरणानं देवाला हृदयात ठेवलेला आहे. बघा, हृदयात कोंडणं म्हणजे चारी वाटा बंद करणं. सगळ्या वाटा बंद करायच्या आहेत. जनाबाईनं या सगळ्या वाटा भक्तीनं बंद केलेल्या आहेत. हृदयात सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलेलं आहे. नामस्मरण रूपी वास्तव्य हे परमेश्वराचं आहे. आणि म्हणून हा हृदयातला परमेश्वर मी कोंडून ठेवलेला आहे. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. कैदखाना, तुरुंग ही रूपक यामध्ये योजलेले आपल्याला पाहायला मिळतात. परमेश्वर हा इकडं तिकडं शोधू नका, इकडे तिकडे शोधिशी कारे, फिरशील वेड्या परी, वसे तो देव तुझ्या अंतरी. मिळतो मानव जन्म एकदा, ईश्वर एकच असे सर्वदा. अज्ञानाचा सारून पडदा, ये सत मार्गावरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. म्हणजे इकडं तिकडं परमेश्वर शोधू नकोस, तुझ्यात परमेश्वर आहे, तुझ्यामध्येच आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्र पाणी. देह देवाचे मंदिर. तुकाराम महाराज सांगतात, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. अरे बाबांनो, तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही जरा अंतर्यामी पहा, बाहेर पाहू नका, तुमच्यामध्येच परमेश्वर शोधा. विद्यार्थ्यांना सुद्धा आपण हीच जाणीव करून द्यायची आहे. भगवंत आपल्याला सहजासहजी तसा दिसणार नाही, पण तुम्ही जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करा. अभ्यास करताय, सुंदर पद्धतीनं करा. मनन चिंतन वाचन करा. निष्ठा ठेवा गुरुजनांच्यावर, निष्ठा ठेवा अभ्यासावर. मातृदेव भव, पितृदेव भव हे संस्कार आपल्याला या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवायचे आहेत. हा परमेश्वर तुम्ही इकडं तिकडं पाहू नका. झाड फुलाने आले बहरून, तुन पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उषाशी. कुठे शोधिशी रामेश्वर. बघा, म्हणजे परमेश्वर हा इकडं तिकडं शोधू नका, सगळीकडे परमेश्वर आहे. आणि हा हृदयातला परमेश्वर शोधा. हृदयामध्ये प्रेम ठेवा, आपुलकी ठेवा, माया ठेवा, डोकं शांत ठेवा. मुखामध्ये अमृत ठेवा, साखर ठेवा. हृदयात प्रेम माया ठेवा. हाताला चांगलं काम द्या. पाय जिथं चांगलं आहे प्रबोधनाचं तिथं जाऊ द्या. अशा पद्धतीनं हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला असं म्हणतात. सावंता मायाने सुद्धा परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये कोंडलेला होता. हनुमंतांनी सुद्धा राम सीता आपल्या हृदयामध्ये दाखवलेली होती. हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला, पाहिलेस फोडून मोती राम कुठे असला. उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. आपल्या हृदयातला परमेश्वर दाखवला. सावता मायाने सुद्धा परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवलेला होता. हे तत्व आपण या ठिकाणी पाहत आहे. त्यानंतर जो पुढला भाग आहे, चरण आहे, शब्द केली जवा जुडी, विठ्ठला पायी घातली बेडी. हृदयामध्ये वास करणाऱ्या किंवा हृदयामध्ये कोंडून ठेवलेल्या भगवंताला त्यानं कुठेही जाऊ नये, इतरत्र जाऊ नये, पळून जाऊ नये म्हणून शब्दाला शब्दे जोडून नामस्मरणाची अतिशय बळकट, मजबूत, न तुटणारी अशी साखळी केलेली आहे. आणि ही साखळी विठ्ठलाच्या पायामध्ये बेडीच्या रूपानं घातलेली आहे. आणि ती काही केल्या
निघणार नाही, सुटणार नाही, तोडता सुद्धा येणार नाही. या चरणामध्ये आपल्याला भक्तीचं मोठेपण सांगितलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये भक्तीचं मोठेपण आहे. दुसऱ्या चरणामध्ये भगवंत भक्तीने कसं आपलंसं करता येत आहे. आणि या चरणामध्ये मात्र नामस्मरणाचा महिमा आपल्याला सांगितलेला पाहायला मिळतो. शब्द केले जोडी विठ्ठला पायी घातली फेरी. नामस्मरणाचं महत्व आहे. भक्ती मार्गामध्ये नामस्मरणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. नाम सर्वात मोठं आहे. नाम घेता विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. नाम आहे आधी अंती, नाम सर्व काळ आहे बुडत त्याला नौका जीवनी आधार. नामामुळे सगळं तरतं. म्हणून घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, संत तुकाराम महाराज म्हणतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेचे. हे नाम सगळ्यात मोठं आहे. नामामुळं सगळं काही घडतं. म्हणून नामस्मरणाचा महिमा हा जनाबाईंनी या चरणामध्ये अधोरेखित केलेला आहे. नामस्मरण कशा घ्यायचं हे आपण पाहणार आहे पुढं, की नामस्मरणाची ताकद फार मोठी आहे. नामस्मरण पंचमहाभूत सुद्धा नामस्मरणामध्ये सामावलेले आहे. 1 कोटी जर नाम जप केला तर संपत्ती मिळते, यश मिळते. आणि जर 12-13 कोटी नाम जप केल्यानंतर भगवंत प्राप्ती होते. 13 वर्षानंतर संत शिरोमणी रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं होतं. म्हणून नामामध्ये 4 मुक्त्या सामावलेल्या आहेत. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्या नामामुळे प्राप्त होतात. संत जनाबाईंनी सुद्धा या 4 मुक्ती मिळवलेल्या होत्या. म्हणून परमेश्वर त्यांनी पकडला. पावलं पावले आपल्याला दिसतं हे. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती, नारायण हरी नारायण हरी मुक्ती भुक्ती 4 घरी ज्याच्या. म्हणजे हे 4 मुक्ती मिळवण्याचं काम हे नामामध्ये आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनले झाली सीमा. नामे तारी रे अपार महापापी दुराचार. वाल्या कोळी महा हत्यारी नामे तारीला निर्धारी. सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित. संत सेनाचा हा अभंग आहे की नामामुळे सगळं मिळतं. एवढा मोठा हत्यारी ज्यानं पाप केलेलं होतं, लोकांना मारलेलं होतं, तो वाल्या कोळी वाल्मिक झाला. सुंदर असं रामायण लिहिलं प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर असं म्हणतात. म्हणून नामाचा महिमा फार मोठा आहे. राम नाम ज्याचे मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी असं म्हटलं जातं. संत जनाबाईनं जे भक्तीच्या बळावर, नामस्मरणाच्या बळावर आपल्याला या भगवंताला आपलंसं केलेलं होतं. आणि म्हणून राम नाम वदता वाचे ब्रह्म सुख तेथे नाचे. बघा, नामाचा महिमा अगाध आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही जर निरीक्षण केलं, आपल्यामध्ये पंच प्राण आहेत. प्राण अपान समान व्यान उदान. हे पंच प्राण जागृत करण्याचं काम आपल्याला या नामस्मरणामध्ये आहे. किंवा ब्रह्मपद सुद्धा आपल्या अवतीभोवती नाचतं असं प्रमाण संतांनी दिलेलं आहे. राम नाम वाजे टाळी महादोष होय होळी असं म्हटलेलं आहे. म्हणजे नामस्मरण हे आपल्याला भटकत असणाऱ्या मनाला स्थिर करण्याचं काम करतं. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर किती हाकला पुन्हा येई पिकावर. मन स्थिर ठेवतं. जसं दुधाचं, दह्याचं, ताकाचं मंथन होतं आणि मग त्यातून तूप येतं, त्याच पद्धतीनं शुद्ध भावाचं, अंतःकरणाचं असं मंथन केल्यानंतर नामस्मरण होतं. आणि नामस्मरण पहिल्यांदा मुखानं होतं, नंतर शरीर संपूर्णपणे नामस्मरण करत असतं. आणि मग हळूहळू शरीर गायब होतं.
शरीरापासून आपण दूर होतो, भाव समाधी लागते. आणि जनाबाईची ही पुन्हा पुन्हा भाव समाधी लागायची, म्हणून भगवंत तिच्या हाकेला धावून यायचा अशी. म्हणून खऱ्या अर्थानं नामस्मरणाचं महत्व आपल्याला या तिसऱ्या चरणामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पुढलं चरण बघा. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. सोहम या शब्दामध्ये 6 अहम, तो मीच आहे. परमेश्वर हा सर्वत्र आहे. जयी स्थयी काष्टी परमेश्वर आहे. असं म्हटलं जातं की शंकराचार्याने मायावाद मांडलेला होता, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. पण संत ज्ञानेश्वराने चिदविलासवाद मांडला. ब्रह्म सत्य आहे, पण हे जगत दिसत आहे ना, हे सुद्धा सत्य आहे. परमेश्वर हा सर्वत्र आहे, सर्वत्र व्यापलेला आहे. हे तत्व मांडलं आणि हे तत्वच आपल्याला या शब्दामध्ये पाहायला मिळतं. जनाबाई भगवंताच्या नामस्मरणामध्ये हरवून जात असत. त्याचं त्यांना भान राहत नाही. त्यांची भाव समाधी लागत. त्यांचं स्वतःचं अस्तित्वाचं राहतच नव्हतं. भगवंताशी त्या चटकन एकरूप होऊन जात. ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळून जात, त्याच पद्धतीनं जनाबाई परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये विलीन होत. आणि म्हणून तो परमेश्वर आणि मी वेगळं नाहीच ही जाणीव होईल. या चरणामध्ये आपल्याला भक्तीचा आणि वात्सल्याचा, श्रद्धेचा एक वेगळा अलौकिक साक्षात्कार होतो. आध्यात्मिक मुक्ती मार्गाचा आपल्याला इथं जाणीव होते. आध्यात्मिक अनुभूतीचीच जाणीव होते. म्हणजे संतांच्या साहित्यामधील हा परमोच्च असा क्षण आहे, परमोच्च अशी पायरी आहे. भक्त आणि भगवंत या ठिकाणी एकच असतो, ही अनुभूती या वेळेला होते. हे परमतत्व आहे. मीच सर्वत्र आहे, परमेश्वर सर्वत्र भरून उरलेला आहे, याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. भक्तिभावाचा, वात्सल्याचा असा हा सोहम शब्दाचा उच्चार झाल्यानंतर सर्व बाजूला ठेवून भगवंत जनाबाईंच्याकडे येतो. तो आणि मी एकच आहे ही जाणीव होते. परमेश्वर हा सर्वत्र आहे. भगवंताला विषमता अजिबात नाही. या कवितेच्या माध्यमातून, या चरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण हेच सांगायचं आहे की आपण सुद्धा जात पात धर्मभेद, ऊच नीच, गरीब श्रीमंत, हा काळा हा गोरा, हा गरीब हा श्रीमंत असा भेदभाव आपण मानायचा नाही. कारण आपण सगळे एक आहोत, हा भाव या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. सोहम शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. सोहम शब्द हा आपल्याला मोठी अनुभूती व्यक्त करतो. ज्या वेळेला अनाहत नाद जसा समुद्राचा लाटांचा असावा, वाऱ्यांचा असावा, आवाज झाडांचा असावा, तसाच सोहम शब्द आपल्या मनामनात गुंजी घालत असतो. असं म्हटलं जातं आपल्या श्वासाला 21,600 वेळा आपला श्वास चालत असतो. आणि संत जनाबाई प्रत्येक श्वासाला विठ्ठल 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 करत असते, नामस्मरण करत असते. मातेच्या पोटात असताना गर्भ त्याचा ध्वनी सुद्धा चाललेला असतो, सोहम सोहम, तो मीच आहे. आणि बाहेर आल्यानंतर कव्वा कव्वा करतो, म्हणजे कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण. माणसाच्या सहवासात आल्यानंतर असं घडतं. मी तो तू आणि तो तू मी, हा भाव इथं व्यक्त होतो. असं म्हटलं जातं की निज नेत्राचा पाठ करावा, सोहमचा अनुसंधानाचा दोर बांधावा, विवेकाचं खुरपं करावं, कुंडलनी जागृत करावी आणि वासनेचं तण काढून टाकावं, शांती क्षमेची मोठ बांधावी, श्वासावर ध्यान केंद्रित करून मेरुदंडाच्या तळाशी असलेली ऊर्जा वरती खेचल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं सोहमध्वनी ऐकू येतो, भाव समाधी लागते. ही जाणीव आपल्याला होते. ही जाणीव गौतम बुद्धांना झालेली होती, अरविंद बाबूंना सुद्धा झालेली होती, राध रानडे यांना सुद्धा झालेली होती.
सोनोपंत दांडेकर यांना सुद्धा झालेली होती. रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद, एवढंच नव्हे स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा ही भाव समाधी सोहम शब्दाची मिळवलेली होती. आणि म्हणून अशी ही भाव समाधी जनाबाईंची लागायची. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला. काकुळती येणे म्हणजे गयावया करणे नव्हे, आपला होणं. जनाबाईनं नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराला आपलासा केलेला होता ही जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. परमेश्वर सर्वत्र आहे, तू इतरत्र शोधायची काही गरज नाही. स्वतःमध्ये परमेश्वर शोधा, आपल्या कामामध्ये व्यवहारामध्ये परमेश्वर शोधा, हे विद्यार्थ्यांना या निमित्तानं आपण सांगूया. स्वतःच्या हृदयामध्ये सद्विचार जोपासा, स्वतःच्या हृदयामध्ये चांगुलपणा जोपासूया आणि तुमचं सत्कर्म चांगलं करा, आचरण चांगलं ठेवा, विचार चांगलं ठेवा, संस्कार चांगलं ठेवा, याची सदैव जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. जनाबाईंचा अभंग मी सांगितलाच तुम्हाला, देव खाते देव पिते, देव येथे देव तेथे, देव नाही होते, सगळीकडे परमेश्वरा, याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु देवता विठ्ठल, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. ही सुद्धा जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. परमेश्वर सर्वत्र आहे ही जाणीव व्हावी. तसंच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना समजावून घ्यावं, अवतीभोवती असणाऱ्या पर्यावरणाचं रक्षण करावं, समता मानवता जपावी, माणुसकी जपावी, हे विचार आपल्याला विद्यार्थ्यांच्या पर्यंत यामधून पोचवायचे आहे. शेवटचं चरण, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. बघा, बा म्हणजे बा अरे, संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. अलौकिक बाप हा, बाप म्हणजे परमेश्वराला उद्देशून म्हटलेला आहे. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. तू आणि मी आता एकच आहे, जीव शिव एक झालेले आहेत, आत्मा परमात्म्याचाच अंश आहे, आपण सगळे एकच आहोत. आणि मग आपल्यातले जे लोभ आहेत, विकार आहेत, ते सगळे गळून पडतात. आधी व्याधी नष्ट होते, जिकडं पाहावं तिकडं परमेश्वराचं, भगवंताचं रूप आपल्याला दिसतं. आणि मग पंढरीनाथाचं अस्तित्व आपल्याला जाणवू लागतं. अशा या भगवंताला माझ्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही, असं जनाबाई म्हणतात. त्याच्यापासून मी दूर जाणार नाही. कोणताही लोभ, माया, विकार याच्यापासून मला दूर करू शकत नाही. परमेश्वरापासून मी दूर जाऊच शकत नाही. मी त्याच्या रूपात, त्याच्या नामात, त्याच्या भक्तीत रंगून जाईल. विठ्ठलच माझ्या आनंदाचे निधान आहे, मी आणि विठ्ठल वेगळे नाही, असा भाव या ठिकाणी संत जनाबाई या शेवटच्या चरणामध्ये व्यक्त करतात. ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करे. मी माझ्या हृदयापासून, जीवापासून या भगवंताला कधीही दूर करणार नाही. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर 3 मार्ग येतात, भावत्व, पूर्णत्व आणि शून्यत्व. या शून्यत्व भावाला जनाबाई पोचलेले आहेत. आणि म्हणून या अभंगामधून आपल्याला एक निखळ भाव, असीम प्रेम, निरागस भक्ती, जिव्हाळा, श्रद्धा या भावना व्यक्त होताना दिसतात. संत जनाबाईंची भक्ती निरंतर आहे. विठ्ठलाशिवाय, विठ्ठल भक्तीशिवाय जीवन त्या जगूच शकत नाहीत. विठ्ठलच त्यांच्या जीवाचं निधान आहे. म्हणून त्या सांगतात की बा विठ्ठला, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. म्हणजे तुझ्यापासून मी विलग होऊ शकणार नाही. तूच माझं सर्वस्व आहे, हाच भाव या ठिकाणी व्यक्त होतो. सोहमचा उच्चार झाल्यानंतर मी पण सगळं गळून पडतं आणि एक उच्चतम असे अनुभूती आपल्याला या ठिकाणी येते. भगवंताला जनाबाई सारखी महान भक्त लाभलेली आहे याची जाणीव आपल्याला पावलोपावली होती. महान भक्तीची खूण आपल्याला या ठिकाणी पटते. भगवंत भक्त भेद गळून पडतो आणि निस्सीम भक्तीने भगवंत विठ्ठल भारावून जातो.
काकुळतीला येतो म्हणजे गयावया करतो असा अर्थ नाही, की तो भारावून जातो जनाबाईच्या भक्तीला, जनाबाईच्या प्रेमाला, आणि भगवंताचं मन प्रेमानं भरून ओथंबायला लागतं. भगवंत आणि भक्त हा भेद निघून जातो आणि मग अजोड असा सुख संवाद, प्रेम संवाद सुरू होतो. उत्कट भक्तीचं सुरम्य दर्शन या ठिकाणी आपल्याला घडतं. खरे तर जनाबाईंचा हा अभंग जो आहे यामध्ये प्रत्यक्ष विठ्ठलाला त्यांनी चोर ठरवलेला आहे, भक्तीच्या दोरानं त्यांना बांधलेला आहे. मग त्यांना शरण आणणं, त्यांना बेड्या ठोकणं, एक गमतीदार रूपक जनाबाईंनी या ठिकाणी योजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या रूपकामध्ये कल्पना विलास आहे आणि शेवटच्या चरणामध्ये भगवंत भक्त जीव शिव ऐक्य भाव सुद्धा उत्कटपणे व्यक्त झालेला आहे, प्रभावी शब्दामध्ये मांडलेला आहे. सुरुवातीला ती चोर म्हणते आणि नंतर मात्र परमात्म्याच्या रूपामध्ये विलीन होते. जनाबाईच्या उन्नत आध्यात्मिक अवस्थेचं लख प्रतिबिंब या अभंगामध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या अभंगाद्वारे जनाबाईचा विशुद्ध असा भक्तिभाव, वात्सल्य भाव, आत्मसमर्पणाची भावना, स्त्री मनाची कोमलता, उत्कट भक्तिभाव आपल्याला पावलोपावली दिसून येतो. या तत्व जे आहे या अभंगातून व्यक्त होणार की मानवी जीवनामध्ये निष्ठा आणि भक्ती प्रयत्न यांचे महत्व या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे, की मानवी जीवनात निष्ठा भक्ती यांना फार मोठं महत्व आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये हे मूल्य रुजवणं गरजेचं आहे, की युवकांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा कोणत्याही मूल्यावर, तत्वावर, निरंतर शक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे. बुद्धीवर, भावावर, ध्येयावर, कामावर, नात्यावर, मानवतेवर आणि माणुसकीवर, चांगल्या विचारावर त्यांची निष्ठा असायला पाहिजे. जशी हनुमंताची प्रभू रामचंद्रांच्यावर होती, अर्जुनाची श्रीकृष्णावर होती, गोरक्षनाथांची मच्छिंद्रनाथांच्यावर होती. ज्ञान अशी निष्ठा, अशी भक्ती आपल्याला विद्यार्थ्यांच्या मध्ये पाहिजे. आई वडील, समाज, शाळा, शिक्षक, राष्ट्र हे बलवान करण्याची संस्कारक्षम रुजवणूक या अभंगाच्या निमित्तानं आपण या निमित्तानं करायची आहे. भक्ती जर प्रयत्नवादावर असली तर मात्र माणसाचं ध्येय पूर्ण होतं आणि त्याला वेगळीच झळाळी प्राप्त होते. आणि म्हणून ज्ञानाचा, भक्तीचा संबंध आपण कर्मयोगाशी जोडायला पाहिजे. प्रयत्नवादाचा पुरस्कार इथं अभिप्रेत आहे. श्रम, प्रतिष्ठा, स्वावलंबन, कष्ट यांची रुजवणूक जर या विद्यार्थी जीवनामध्ये जर केली, भक्ती, निष्ठा, प्रयत्न यांचा जर आपण त्रिवेणी संगम जर साधला तर कोणतंही ठरवलेलं काम, ध्येय सहज पूर्ण होतं. ज्ञान साधनेमध्ये निष्ठा, सातत्य, चिकाटी, प्रयत्न, आत्मविश्वास, स्वसामर्थ्य या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे संस्कार आपल्याला या निमित्तानं होतात. आता या अभंगातून आपण हेच शिकलेलो आहे की आपण नेहमी ध्येय निश्चित करावं, ध्येय पूर्ण करण्यासाठी सतत मनन, चिंतन, वाचन करावं, ध्येयावर निष्ठा असावी, आत्मविश्वासानं ध्येय पूर्ण करावं, काम आनंदानं करावं, कोणत्याही कामामध्ये आनंद शोधावा, संत साहित्य संस्कार मनामध्ये रुजवावे, विनम्र वृत्ती, भक्तिभाव, सहनशीलता, संवेदनशीलता, सामान्याविषयीची तळमळ, भूतदया, समानता, विकारांच्यावर ताबा मिळवावा, प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा, अंतःकरणातील सहृदयता ही मूल्य आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवायची आहेत. या निमित्तानं त्याग, समर्पण, सामाजिक बांधिलकी ही सुद्धा आपण रुजवायची आहे. मूल्यमापनामध्ये बघा की प्रस्तुत अभंगामध्ये यमक असलेले शब्द शोधा, खालील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहा, जवाजुडी, काकुळती, सोहम. त्यानंतर प्रस्तुत अभंगामध्ये वाक्प्रचार आहेत ते शोधा, समानार्थी शब्द शोधा, शब्द समूहाबद्दल एक शब्द पहा, सहसंबंध सांगा. त्यानंतर अभिव्यक्ती, या अभंगाचा तुम्हाला झालेला समजलेला भावार्थ लिहा.
स्वमत संत साहित्यामधील विचार आजही कसे मार्गदर्शक आहेत याविषयी तुमचे मत लिहा. त्याचबरोबर काव्य सौंदर्य, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला, या ओळीतील विचार स्पष्ट करा. त्यानंतर उपक्रम सुद्धा आपल्याला देता येईल की आंतरजालाच्या साह्यानं संत जनाबाई यांचं प्रसिद्ध असे 5 अभंग मिळवा, किंवा आंतरजालाच्या साह्यानं संत मुक्ताबाई घ्या, बहिणाबाई, निर्मळा, सोयराबाई, कान्होपात्रा यांचे अभंग, जीवन चरित्र यांच्याविषयी माहिती मिळवा. लेखन विचार करता येईल आपल्याला. कल्पना विस्तार, संत वाटिकेतील जाईची वेल, संत जनाबाई, कल्पना विस्तार करा. आणि या अभंगामध्ये जे रूपक वापरलेलं आहे ते शोधा. उदाहरणार्थ संत जनाबाईंनी चोर, दोर, कैदखाना, जाडजूड साखळी, विविध शिक्षा, गुन्हा कबूल करणं किंवा शिक्षा होणं, तसंच भगवंताला प्राप्त करणं, हृदयामध्ये बंदिस्त करणं. कोंडणं म्हणजे भक्तीचे 9 प्रकार वापरून वाटा बंद करणं, नामस्मरण करणं, सोहम शब्द, मी आणि तू एकच आहे, परमेश्वर प्राप्ती भक्तासाठी धावून येतो, आत्मनिवेदन अर्पण करणं, जीव शिव ऐक्यभाव, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या अभंगामधून पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अभंग आहे. गेले 1.25 तास आपण याविषयी चर्चा करत आहोत. मला व्यक्त होता आलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि मी इथंच थांबतो. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. फारच सुंदर सर, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर असं विवेचन आपण केलेलं आहे. मी आदरणीय दिलीप उर्फ नाना पवार सांगली, आपण अनम्यूट व्हा. आणि सर, भाग्य आपलं असं, आज आदरणीय चौरे सर, समाधान शिकेतोर सर आणि मुदगलवार सर या तिन्ही महान प्रभूती व्यक्ती आपल्या या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आस्वाद घेत होत्या. मी आदरणीय पवार सरांना विनंती करतो, आपण आभार व्यक्त करावेत. नमस्कार आणि सुप्रभात सर सर्वांना. संत जनाबाई म्हटलं की स्त्रीमनाचा हळुवारपणा आणि भक्तीची उत्कटता परमेश्वरापर्यंत रमणारी आर्ततेचे अभंगात आपल्याला नेहमी जाणवते. विठ्ठल विठ्ठल करत विठ्ठलमय झालेला महाराष्ट्र हा टाळमृदंगाच्या गजरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. यामध्ये मानव संप्रदायाचे आद्य प्रवर्तक चक्रधर्मीपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संत होऊन गेले. आणि या संतांच्या पार्श्वभूमीतील संत जनाबाईंचा विचार आपल्या पुढे प्रकट करत असताना माननीय नेताजी डोंगरे सरांनी अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. माये मेली बाप मेला, आता सांभाळे बा विठ्ठला, मी तुझे काय लेकरू, नको मजेसे अवेरू, अशी आर्त साथ घालणारी संत जनाबाई. किंवा पक्षी जाये दिगंतरा बालकाशी आणि चारा, त्याच्या आम्हासी विठ्ठला माई, अशीच होती त्यांच्या पाठीशी ही विठ्ठल माई, असंही त्या ठिकाणी जनाबाई म्हणत असतात. आणि म्हणून जनाबाई विषयी बोलत असताना विठ्ठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळाचा मेळा, यात जनाबाईने रेखाटलेले लेकूरवाळ्याचं विठ्ठलाचं चित्र हे लोकप्रिय आहे. संत वाङ्मयावर बोलत असताना, संत जनाबाईवर बोलत असताना आमचे मार्गदर्शक, तज्ञ मार्गदर्शक माननीय नेताजी डोंगरे सर, मुख्याध्यापक भोगावती हायस्कूल पल्ली कोल्हापूर यांनी अतिशय सुंदररित्या वारकरी संप्रदायातील एक मार्गदर्शक असणारे, वारकरी संप्रदाय हे जीवन मानणारे संत डोंगरे सर त्या ठिकाणी तुम्ही अतिशय सुंदर रीतीने व्यक्त झाला, त्याबद्दल मी महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या वतीनं शतशः ऋणी व आभारी आहे. तसेच माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादचे प्राचार्य माननीय बळीराम चौरेसरही या ठिकाणी या मंचाला आज उपस्थित आहेत. त्यांचेही महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या वतीनं मी शतशः ऋणी व आभारी आहे. तसेच मान्य नारायण मुदगलवार हेही या कार्यक्रमास आजच्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मराठी अध्यापक संघाच्या वतीनं मी या ठिकाणी शतशः ऋणी व आभारी आहे. त्या ठिकाणी ही सर्व वारकऱ्यांची दिंडी गोळा करायचं काम ज्या मूर्तीने केलं, त्यामध्ये घेवारे सर, सुंबे सर आणि शेवाळे सर यांनी अतिशय सुंदर रीतीने हे आयोजन नियोजन केलं. त्याबद्दल संपूर्ण मराठी विषयाकडून व महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाकडून मी आपल्या सर्वांचं शतशः ऋणी व आभारी आहे.
तर त्या रेकॉर्डिंग सांभाळणारे आमचे सरगर सर असतील, शिंदे सर असतील, कल्याण कस्तुरी सर असतील, यांनी अतिशय महत्वाचं रेकॉर्डिंग करून जे व्यक्त झाले, महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक व्यक्त झाले, त्यांचं रेकॉर्डिंग करून ते पोहोचवण्याचं काम करणारे आमचे हे सर्व तिघही